नमस्कार. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक असा निर्णय घेतलाय जो खरं तर हजारो कुटुंबांचं आयुष्य बदलू शकतो. चला, आज आपण हाच निर्णय नेमका काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक वर्ष या घरांवर एक प्रकारची टांगती तलवार होती. पण आता असं दिसतंय की सरकारनं याचं उत्तर शोधलंय, एका नवीन धोरणाच्या रूपाने. पण हे नवीन धोरण काय आहे हे बघण्याआधी आपण हे समजून घेऊया की ही अडचण नेमकी होती तरी काय, ही कुटुंब नक्की कोणत्या परिस्थितीत राहत होती. असं इमॅजिन करा की गावात किंवा शहरात एक नवीन मोठा रस्ता बनला आणि त्यामुळे जुना रस्ता वापरातच राहिला नाही. आता वर्षानुवर्षे लोकांनी याच जुन्या वापरात नसलेल्या रस्त्यांवर आपली घरं बांधली. पण कागदोपत्री पाहिलं तर ही घरं कायदेशीररित्या अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेली होती. आणि खरी समस्या इथूनच सुरू होते, कारण या घरांना कायदेशीर मालकी हक्क म्हणजे पट्टा वगैरे काहीच नाही. आणि याचा थेट परिणाम काय होतो, तर शासनाच्या ज्या योजना आहेत, जसं की सर्वांसाठी घरे योजना, ज्यातून त्यांचं आयुष्य सुधारू शकतं, त्या योजनांचा फायदाच त्यांना घेता येत नव्हता. मग आता ह्या समस्येवर तोडगा म्हणून सरकारने काय पाऊल उचललंय, तर त्यांनी आणलाय एक नवीन शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो. चला बघूया हा GR नेमका काय सांगतो. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा GR एक कायदेशीर मार्ग तयार करतो. या मार्गाने असे जे वापरत नसलेले रस्ते आहेत त्यांच्यावरचा सार्वजनिक हक्क सरकार काढून टाकतं. आणि एकदा का तो हक्क निघाला की मग त्या जागेवरची घरं नियमित म्हणजे लीगलाइज करण्याचा मार्ग मोकळा होतो. पण एक मिनिट थांबा, याचा अर्थ असा नाही की कुठल्याही रस्त्यावरचं घर आता कायदेशीर होणार नाही. हे धोरण कोणत्या जमिनीला लागू होईल यासाठी काही अगदी स्पष्ट आणि कडक नियम ठरवून देण्यात आले आहेत. हे निकष खूप महत्वाचे आहेत, जरा नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्वाची अट आहे तारखेची, 1 जानेवारी 2011. म्हणजे या तारखेच्या आधीपासून जे घरासाठी अतिक्रमण आहे फक्त त्याचाच विचार केला जाईल. दुसरं म्हणजे तो रस्ता आज वाहतुकीसाठी वापरला जात नसावा. आणि तिसरी अट जी भविष्याचा विचार करते ती म्हणजे या घरांना कायदेशीर केल्यामुळे कोणालाही येण्या जाण्याचा त्रास होता कामा नये. आणि हो, पर्यायी रस्ता उपलब्ध असायलाच हवा. ठीक आहे, तर जमीन पात्र ठरली. पण मग पुढे काय? घर कायदेशीर कसं होणार? चला आता आपण त्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आता ही प्रक्रिया बघायला थोडी लांबचट आणि किचकट वाटू शकते, बरोबर? पण यातला प्रत्येक टप्पा हा खूप महत्वाचा आहे. स्थानिक पातळीवर यादी तयार करण्यापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेपर्यंत सगळं काही अगदी पारदर्शक आणि नियमांनुसार व्हावं यासाठी ही रचना केली आहे. यात आधी स्थानिक संस्था पात्र रस्त्यांची यादी बनवेल, मग एक समिती ती तपासेल, त्यानंतर तहसीलदाराकडे प्रस्ताव जाईल, तिथून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल आणि मग शेवटी राजपत्रात घोषणा होऊन त्या जमिनीचा नवीन रेकॉर्ड तयार होईल. आणि ही पडताळणी कोण करणार? तर त्यासाठी खास समित्या नेमल्या आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या समित्या असतील. यात मंडळ अधिकारी, तलाठी, सर्वेअर असे स्थानिक अधिकारी असतील. यामागचा उद्देश हाच की स्थानिक परिस्थितीची अचूक माहिती असणाऱ्या लोकांकडूनच ही पडताळणी व्हावी. ओके, तर आपण नियम पाहिले, प्रक्रिया पाहिली, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. ज्या लोकांसाठी हे सगळं केलं जातंय त्या रहिवाशांना, त्या कुटुंबांना याचा थेट फायदा काय आणि कसा मिळणार? तर सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की पात्र लोकांची 500 चौरस फुटांपर्यंतची घरं पूर्णपणे मोफत नियमित केली जाणार आहेत. हो, यासाठी कोणताही दंड किंवा शुल्क आकारलं जाणार नाही. पण अर्थातच या मोफत नियमितीकरणासाठी काही अटी आहेत. पहिली अट आपण आधीच पाहिली की अतिक्रमण 1 जानेवारी 2011च्या आधीचं आणि तेही निवासी वापरासाठीच असायला हवं. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची अट म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर त्याच गावात किंवा शहरात दुसरं कोणतेही पक्कं घर नसावं, तरच ते या योजनेसाठी पात्र ठरतील. आता साहजिकच असा प्रश्न पडू शकतो की या धोरणाचा गैरवापर तर होणार नाही ना? तर याचीही काळजी सरकारने घेतली आहे आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या सुरक्षा उपाययोजना या धोरणातच समाविष्ट केल्या आहेत. म्हणजे कुठलाही रस्ता नियमित करण्याआधी पुढच्या 30 वर्षांचा विचार केला जाईल. भविष्यातली लोकसंख्या, वाहतुकीची गरज या सगळ्याचा अभ्यास होईल. पुरेसे पर्यायी रस्ते आहेत की नाही हे तपासलं जाईल. ती जमीन इतर कोणत्या सरकारी कामासाठी तर लागणार नाही ना, याची खात्री केली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे कुणाच्या हक्कांवर गदातेर येत नाहीये ना, हेही पाहिलं जाईल.
थोडक्यात हा निर्णय विचारपूर्वक आणि जबाबदारीने घेतला जाईल याची ही एक प्रकारे हमीच आहे. शेवटी या सगळ्यामागे सरकारची भावना काय आहे तर ती खूप स्पष्ट आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काचं घर मिळावं आणि केवळ काही कायदेशीर अडथळ्यांमुळे पात्र लोकांना घराच्या हक्कापासून वंचित राहावं लागू नये. सर्वांसाठी घरे या मोठ्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं हे एक निश्चितच खूप महत्वाचं पाऊल आहे. तर हे नवीन धोरण महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांसाठी खरंच एक आशेचा किरण आहे. पण कागदावरचं हे धोरण प्रत्यक्षात किती यशस्वी होतं, त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, यावरच सगळं अवलंबून असेल. महाराष्ट्रातलं सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे धोरण एक गेम चेंजर ठरेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.